त्यांच्याकडे फक्त 5 मिनिट पुरेल एवढंच ऑक्सिजन आहे आणि ते दोन्ही मित्र पाण्याखाली 20 मीटर खोल एका गुहेत अडकलेत. कारण ते ज्या रस्त्याने आले होते तो दरड कोसळल्यामुळे बंद झालाय. अंधारामुळे समोरचं त्यांना काहीच दिसत नाहीये. या दोन्ही मित्रांपैकी एक जण जेव्हा मागे वळून बघतो की आपण बरोबर जागे आहोत की नाही, तोपर्यंत दुसरा मित्र तिथून गायब झालेला असतो. या गुहेतल्या डार्क भागात त्या दोन मित्रांसोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. इंडियन स्प्रिंग फ्लोरिडाचं एक छोटंसं तळ. वरून पाहिलं तर तो फक्त सुंदर तलाव वाटेल, पण त्याच्या आत पाण्याखाली एक खतरनाक गुहा, एक प्रचंड मोठी लाईमस्टोन केव्ह जे 91 मीटर खोल आहे. पाण्याखाली असलेल्या या गुफा म्हणजे एक वेगळं जग आहे. टनल्स, चेंबर्स आणि आतले रस्ते माणसाला दुसऱ्याच जगात घेऊन जातात. पण या गुहेची एंट्रीच इतकी निमुळती आहे की एका वेळी फक्त एकच डायव्हर आत जाऊ शकतो. या झोनला स्कार्स रिस्ट्रिक्शन झोन म्हणतात. पण हा झोन संपला की पुढे अप्रतिम नजारा आहे. त्यामुळे जगभरातील डायव्हर्सना ही जागा आपल्या इथे ओढत आणते. तसंच तिने आणलं होतं बिल आणि पार्कर या दोन मित्रांना. 17 नोव्हेंबर 1991 सकाळची वेळ. हलकी हलकी सूर्यकिरणं पाण्यावर चमकत होती. WKPP म्हणजे वुडविल कास्ट प्लेन प्रोजेक्टचे काही प्रोफेशनल केव्ह डायव्हर्स एका मिशनसाठी निघाले होते. त्यांचं मिशन होतं या गुफेचे नवे रस्ते एक्सप्लोर करणं आणि त्याचा नकाशा बनवणं. त्यात दोन नवे डायव्हर्सही होते, बिल आणि पार्कर, जे फक्त गुफा एक्सप्लोर करण्यासाठी आले होते. पण त्यांना माहीत नव्हतं की पुढे त्यांच्या नशिबाने त्यांच्या समोर काय वाढवून ठेवलंय. त्या दिवशी WKPPच्या टीमने सर्व डायव्हर्सना 4 ग्रुपमध्ये विभागलं होतं. प्रत्येकाचं काम वेगळं होतं, जेणेकरून एकही चूक होणार नाही. पहिला ग्रुप एंट्रन्स जवळ सरफेसवर थांबला होता. त्यांचं काम मिशन मॉनिटर करणं आणि एमर्जन्सी आली तर ताबडतोब रिस्पॉन्ड करणं होतं. दुसरा ग्रुप डिकम्प्रेशन टँक्स नीट जागी लावणार होता, ज्यामुळे जर डायव्हर्सचं ऑक्सिजन पाण्याखाली संपलं तर या ग्रुपने लावलेले टँक्स त्यांना वापरता येतील. तिसरा ग्रुप लाईन आणि सेफ्टी चेक करणार होता. आणि चौथा ग्रुप म्हणजे एक्सप्लोरर्स बिल आणि पार्कर यांचा. त्यांना फक्त गुफेत आनंद घ्यायचा होता, फिरायचं होतं. सकाळी 10 वाजता सगळे पाण्यात उतरले. 20 मीटर खाली बिल आणि पार्कर यांची गाठ जॉर्जशी पडली, जो डिकम्प्रेशन टीमचा भाग होता. पुढे जाऊन ते स्कार्स रिस्ट्रिक्शन झोनमध्ये पोहोचले. हळूहळू त्या निमुळत्या जागेतून ते पुढे सरकत राहिले आणि ते पोहोचले वकुला नावाच्या एका चेंबरमध्ये, जिथे व्ह्यू खूप भारी होता. ज्या व्ह्यूसाठी ते दोघं इथे आले होते. 40 मिनिटं फिरत ते ग्रेट कॅनियन 4 पर्यंत पोहोचले, जिथून टर्न घेऊन त्यांना खाली जायचं होतं. 25 मिनिटांच्या मेहनतीनंतर ते लोअर वकुला रूममध्ये पोहोचले, जिथून वर जाण्याचा रस्ता मिळाला. आतापर्यंत सगळं नीट चाललं होतं, अगदी नॉर्मल. गुहेच्या निमुळत्या केव्हमध्ये ते फ्रीली फिरत होते. पण या ठिकाणी त्यांना त्यांच्या टँक्सची ऑक्सिजन लेवल कमी दिसल्यावर दोघांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते ग्रँड कॅनियनच्या वळणावर परत आले तेव्हा टनल पूर्णपणे बदललेलं होतं. पाणी खूप गढूळ झालं होतं आणि समोरचं काहीच दिसत नव्हतं. डायव्हर्सना स्वतःचे हातही दिसत नव्हते. ग्रँड कॅनियन काही मिनिटांपूर्वी जसं सोडलं होतं तसं आता ते नव्हतं. पुढचा रस्ता शोधणं अवघड झालं. गाईडलाईन धरून ते पुढे सरकत राहिले, कारण त्यांना वाटत होतं फक्त थोडंसंच चालायचंय आणि स्कार्स रिस्ट्रिक्शन झोन येईल. पुढे जाताच त्यांना कळालं की पुढे रस्ता ब्लॉक झालाय. मोठमोठी दगडं आणि माती कोसळल्यामुळे मातीचा ढीग वर जाण्याचा रस्ता पूर्ण ब्लॉक करून उभा होता आणि गाईडलाईनही त्या मलब्यात दबली गेली होती. यावेळी त्यांचे ऑक्सिजन टँक्स जवळजवळ रिकामे होत आले होते. हे पाहून दोघेही पॅनिक झाले. बिलने पार्करला इशारा करत स्लेटवर लिहिलं, तू इथेच थांब, मी लाईन चेक करून येतो. तो मागे वळणापर्यंत गेला, हे कन्फर्म करायला की आपण रस्ता तर चुकलो नाही ना. पण त्याला खात्री पटली की हाच एक्झिटचा रस्ता आहे. तो घाईघाईने परत आला पार्करला सांगायला. पण फक्त 5 मिनिटात जेव्हा तो परतला तेव्हा पार्कर तिथे नव्हता. त्या गुफेच्या अंधारात एकटा बिल घाबरला. टॉर्च फिरवून 4ही बाजूला पाहिलं. मातीच्या ढिगाऱ्यात पार्करचा थांग पत्ता नव्हता. तेव्हा त्याला मातीच्या ढिगाऱ्यातून हलकासा पाण्याचा प्रवाह जाणवला. त्याला वाटलं कदाचित पार्कर तिथून आत शिरला असेल. आता जास्त विचार करण्याची वेळ नव्हती, कारण ऑक्सिजन संपत चाललं होतं. त्याने स्वतः माती खोदायला सुरुवात केली. प्रत्येक सेकंद मृत्यूजवळ घेऊन येतोय असं त्याला वाटत होतं. मातीचा भाग फक्त 2 मीटर लांब होता, पण बिलसाठी ते मैलांचं अंतर झालं. अखेर जागा करून तो आत शिरला. टनल आता वर वळत होती. शेवटी तो 30 मीटर डेप्थवर डिकम्प्रेशन स्टेशनला पोहोचला आणि दुसरा टँक लावून त्याने मोठा श्वास घेतला. मग त्याची नजर पार्करच्या ऑक्सिजन बॉटलवर पडली, जी पूर्णपणे अनटच लटकत होती. म्हणजे पार्कर इथे आलाच नव्हता. जर पार्कर मलब्याजवळ नव्हता
आणि वरही आला नव्हता, तर मग तो गेला कुठे? बिलचं मन पूर्णपणे तुटलं. त्याला वाटू लागलं की त्याचा मित्र आता जिवंत नाही. त्यावेळी डिकम्प्रेशन टीमचा जॉर्ज खाली आला. बिलने स्लेटवर लिहून त्याला सांगितलं की पार्कर कदाचित मेलाय. जॉर्जने बिलला वर नेण्याचा प्रयत्न केला, पण बिल इतका शॉक्ड होता की पार्कर शिवाय वर जायला तो तयारच नव्हता. जॉर्ज वर गेला, दुसरे डायव्हर्स घेऊन खाली आला आणि शेवटी जबरदस्तीने बिलला वर आणलं. पार्कर्स नाही हे पाहून सगळेच हादरले. डायव्हर्स परत आत गेले, पण जिथे तो गायब झाला तिथे त्याचा थांग पत्ता नव्हता. फक्त त्याचा ऑक्सिजन टँक वेगळा पडलेला मिळाला. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी पार्करचा मृतदेह गुहेच्या वरच्या भागात सापडला. त्याने आपलं सगळं गिअर काढून फक्त वेट सूट घातलेला होता. पण त्याने गिअर का काढला? कदाचित त्याला वाटलं की त्या दगडांना बाजूला करून तो वर जाईल, पण तो डिकम्प्रेशन टँक पासून फक्त काही मीटर अंतरावर बेशुद्ध होऊन तिथेच मेला. बऱ्याच वर्षांनी सायंटिस्टनी या घटनेचा तपास केला, तेव्हा खरी कारणं समोर आली. जेव्हा डायव्हर्स आत जाताना 20 मीटरवर डिकम्प्रेशन करत होते, तेव्हा त्यांच्या श्वासांचे बबल्स गुहेच्या वरच्या छतावर हवेचा दाब निर्माण करत होते, ज्यामुळे छत कमकुवत झाली. जॉर्ज बाहेर पडला तेव्हा मागून छताचा तुकडा कोसळला आणि त्यामुळे लँडस्लाइड होऊन तो रस्ता बंद झाला. तपासात हेही समोर आलं की जेव्हा पार्कर तिथे अडकला होता तेव्हा त्याला समजलं होतं की रस्ता हाच आहे. त्याने वेळ वाया न घालवता हाताने तो रस्ता खोदायला सुरुवात केली होती, जेणेकरून बिल परत आला तेव्हा रस्ता तयार असेल. पण कदाचित तेव्हाच त्याचा ऑक्सिजन संपला आणि त्याला बिलला सांगायलाही वेळ मिळाला नाही की मी तुझ्यासाठी रस्ता बनवलाय. त्या दिवशी पार्करने स्वतःचा जीव देऊन रस्ता बनवला नसता तर कदाचित आज बिलही त्या गुहेतच मरण पावला असता. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.